नमस्कार रसिक हो. आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली जोगळेकर आम्हा आत्मरंग सखींतर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आम्हा आत्मरंग सखींतर्फे सर्व रसिक महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे स्वयंपाक. स्त्री शिकलेली असू दे, अशिक्षित असू दे, नोकरी करणारी असू दे किंवा गृहिणी असू दे, जात धर्म कुठलाही असून दे, पण स्त्रीला स्वयंपाकघर काही चुकलेलं नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. असं बहिणाबाई म्हणतात ते उगाच नाही. असंच या तिच्या स्वयंपाकघराविषयी थोडंसं या लेखात मांडलेले विचार मी आपल्यासमोर सादर करते. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कधी अभ्यास केला आहे का? भारतातल्या घराघरात जे सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार रोज रोज वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी भाजी वरण भात कोशिंबीर चटणी उसळ वगैरे वगैरे आणि लाडू चिवडे मिठाया पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं, ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कधी कोणी विचार केला आहे का? त्याचा कधी अभ्यास केला आहे का? फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती घेऊ, हिंग किती घेऊ, हळद किती, तेल तापलं असेल ते कसं ओळखायचं? गॅस किती मोठा किती लहान, केव्हा कमी जास्त करायचा, पदार्थ उलटण्याने किती हलवायचा, उलटणं की डाव की झारा, कढई की पातेलं, पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं? एका वेळी 4 पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं? ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थांचं नियोजन कसं करायचं? प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकट चिकटपणा आवरता कसा घ्यायचा? दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपला चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला 4 भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा अगदी गदा हलवून येणे, हा वेळेचा हिशोब कसा करायचा? मीठ तिखट साखर किती घालायचं? पोळी किंवा चपाती किंवा फुलका किंवा पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची? उरलेल्या अन्नाचं काय करायचं? वातावरण किंवा ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा? किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की. मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजनही शिकायला लागणार आहे. बुद्धिमत्ता हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुशार म्हणणारी आपण माणसं. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला आपण दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री मार्क इंग्लिश येणं असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टीकडे बघावं. दिवसात
किमान 3 वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. खाण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत. रसिका हो, वरील लेखात लेखकाने स्त्रीविषयी मांडलेल्या सूक्ष्म आणि छोट्या छोट्या गोष्टींचे स्वयंपाकघरातील वर्णन त्यांनी मांडले आहे. हे तुम्हाला आवडलं आणि पटलं तर असेलच, याची आम्हाला अगदी खात्री आहे. रसिका हो, आमच्या आत्मरंग या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.